संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय तो जावेद MSB एंड कडून. त्याचा सामना करेल रब्बानी दफेदार, एक नावाजलेला खेळाडू कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामधील. ऑनलाईन स्कोरर व आमचे मित्र जयेश यांनी मॅन ऑफ द मॅचच्या मंचावरती यायचं आहे. मॅडी मॅडी मदन. और पहली गेंद 1 रन के साथ खाता गोलम पसंद के दूसरा रन लेने का प्रयास और 2 रन लेने में कामयाब दोनों बल्लेबाज. रन बिटवीन विकेट बहुत ही तेज. जावेद ने अपने रब्बानी ने अपने इस 2 रनों के साथ खाता खोला अपना और अपने टीम का. पुन्हा एकदा MSB एंड कडून जावेद त्याचा सामना करेल रब्बानी. सुंदर मारलेला फटका सरळ जातोय सीमा पार, येतोय षटकार. प्रहार केला तो रब्बानी याने. पुन्हा एकदा जावेद तयार, त्याचा सामना करेल रब्बानी आणि लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंच लारा यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 ने भर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 9. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण YouTube वरती सुरू आहे. त्या प्रेक्षेपणासाठी स्पॉन्सर आहेत माननीय युवा नगरसेवक महेश कलगुडगी व संदीप पोपळकर साहेब. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू रब्बानी दफेदार याला नीटसा खेळता आला नाही. निर्धाव चेंडू, चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलेला, पण 1 धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो रब्बानी. पुन्हा एकदा जावेद MSB एंड कडून त्या सामना करेल रब्बानी. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू नीटचा फलंदाजाला खेळता आला नाही आणि 1 धावेवर समाधान मानावं लागतं. मगन याला
शेवट चेंडू पुन्हा स्ट्राइक वर रब्बानी सुंदर मारलेला मिड विकेट दिशेने फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुंदर झेल आणि रब्बानी बाद होतोय मयुरियाचा सुंदर झेल म्हणावा लागेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11 बाद 11. रब्बानी याची जागा घेण्यासाठी येतो तो आयकॉन खेळाडू संतोष सोळगे पाटील. बघूया आपल्या संघासाठी संतोष काय करतो. आणि आमचे मित्र सिनियर क्रिकेटर प्रकाश स्पोर्ट्सचे लक्ष्मण परियार ज्यांनी स्पॉन्सर केले बेस्ट बॉलर साठी क्रिकेट शूज त्यांचंही कमिटी मार्फत सहर्ष स्वागत. लक्ष्मण पडियार 1993 ते 2006 पर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये अतिशय सुंदर फलंदाजीचा नमुना सादर केले ते लक्ष्मण पडियार. त्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतला. गुरु पडियार कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गुरु पडियार तुम्हाला इलेक्ट्रिशियन शोधत आहेत. गुरु पडियार गुरु पडियार इलेक्ट्रिक रूम मध्ये तुम्ही जायचं आहे. संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो महानंद एक अतिशय तेज वेगवान गोलंदाज. आमच्या सोबत कॉलेजमध्ये असताना जयशंपूर कॉलेजमध्ये प्रतिनिधित्व करणारा तो महानंद. बघूया सिटीएन कडून महानंद त्याचा सामना करेल मदन. सुंदर चेंडू महानंद याचा मदन याला नीटचा खेळता नाही सरळ जातोय समीरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल महानंद याचा. यानंतरचे सर्व सामने हाय ल्युमिनस लाईट मध्ये होतील. सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू महानंद याचा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सरळ जातो विकेट किपर समीर याच्या हातामध्ये. अतिशय सुंदर वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय तो महानंद. माननीय आदरणीय संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट आणि सलग तिसरा चेंडू सरळ जातोय स्टंप वर व फलंदाज बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल महानंद याची. सलग 3 चेंडू निर्धाव व 1 बळी मिळवतोय तो महानंद. कैलासवासी विलासजी पडियार यांच्या स्मरणार्थ मान्य श्री लक्ष्मण पडियार यांच्याकडून बेस्ट बॉलर साठी क्रिकेट शूजचं प्राइज इथं देऊन आमच्या कमिटीला सहकार्य केल्याबद्दल मान्य लक्ष्मणराव यांचं कमिटी मार्फत आभार. पुन्हा एकदा महानंद त्याचा सामना करेल रोहित पाटील सिटीएन कडून. महानंद
अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहे तो मानन. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. तीन धावा घेण्यात यश मिळते ते. रोहित याला सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी जयसिंगपूर छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण हे एक काळी याची अवस्था तुम्ही पाहलात तर त्याचे जुने दुर्मिळ फोटो आहेत आपल्याकडे. पण माननीय श्री आमचे शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब व माननीय श्री संजय पाटीलजी यड्रावकर साहेब यांच्या प्रयत्नातून ह्या ग्राउंडचं कायापलट करून ह्या ग्राउंडची अवस्था आता तुम्ही पाहलात की हाय ल्युमिनस लाईट व पूर्ण ग्राउंड ग्रास हे सर्व त्यांच्या प्रयत्नातून झालेलं आहे. तसेच येणाऱ्या 6 महिन्याच्या काळात समोर आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होताना दिसत आहे. सर्व खेळांशी निगडीत असं कॉम्प्लेक्स. सुंदर फटका स्टेटच्या दिशेने सरळ जातोय. मयूरच्या हातात एक धाव समाधान म्हणावं लागते. संतोषाला अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल महानंद याची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 2 बाद 15. आता सुरू असलेला सामना बेळगाव स्पोर्ट्स विरुद्ध इचलकरंजी स्पोर्ट्स. वैयक्तिक दुसरं व संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय तो जावेद MSB एंड कडून. त्याचा सामना करेल संतोष सोळगे पाटील, एक आयकॉन खेळाडू. या सामन्यातील विजेता संघ सरळ जाईल सेमीफायनलच्या रेस मध्ये. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे tenniscricket.in वर. आमचे नेते लोकप्रिय नगरसेवक महेश कलगुडगी व संदीप पोपळकर यांच्या स्पॉन्सरशिप द्वारे हे सर्व प्रेक्षकांना सामने दिसत आहेत. कमिटी मार्फत आम्ही त्यांचं सच्चा आभार. पुन्हा एकदा जावेद त्याचा सामना करेल संतोष. सुंदर फटका, फक्त बॉलला दिशा दिली आणि चेंडू येतोय सीमारेषा पार, येतोय चौकार. संजू मालक प्रेमी चषक 2025. हॅलो, नक्कीच सध्याच्या घडीला धावसंख्येचा जर विचार एकोणीस धावा फलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि या तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 19 म्हणजेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर इचलकरंजी संघाने सध्याच्या घडीला बेळगाव संघाला जखडून ठेवलंय.
हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड फटका समोरच्या दिशेने इथे मात्र पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर इथे मात्र थोडस जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण थोडस फंबल झाले आणि याच परिस्थितीचा फायदा उठवला गेला. टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 21-21 धावा या फलकावरती लगावताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस संधी नक्कीच आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 17 धावा 1 विकेट देखील गेला अर्जित केले या खेळाडूने. इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका केला आणि त्यानंतर एकेरी धावेला इथे मात्र सन्मान दिला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 22-22 धावा फलकावरती. सुरुवात चांगली झाली होती. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग, परंतु त्यानंतर एक विकेट आली रब्बानी यांची आणि तिथून थोडस समीकरण बदलली गेली. परंतु संतोष सोळगे पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत बेळगाव संघांना जर पाहायला गेलं तर नक्कीच या मॅच मध्ये असेल यात शंका नाहीये. कारण का संतोष सोळगे पाटील एक दर्जेदार खेळाडू आहेत, आयकॉन खेळाडू. त्यांच्या विषयी देखील आपण जरूर बात करणार आहोत. त्यांच्या विषयीची माहिती आपण जरूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोतच. परंतु सध्याच्या घडीला बेस्ट वर्सेस बेस्ट लढत इथे जरूर पाहायला मिळते. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नाहीये. खाली क्षेत्रामध्ये फटका केला, मिड विकेटला इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं आणि म्हणूनच तोपर्यंत एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये जोडली गेल्या. धावसंख्येचं टोटल जर विचार केला तर 3 षटकामध्ये 24 धावा बनवल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं इथे मात्र समीकरण जरूर तयार करायचं आहे. 24 बनवलेत, अजून देखील 18 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. 18 मध्ये 24 बनवलेत म्हणजेच गोलंदाजांचं वर्चस्व सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ज्यावेळेसची 2 षटकं संपलेत म्हणजेच आता मात्र गोलंदाजीमध्ये प्रश्न निर्माण होणार आहे. कोणता गोलंदाज इथे मात्र वापरायचा आहे, कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र या फलंदाजांना रोखण्यासाठी इथे मात्र वापरायचं हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती महानंद यांना देखील आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी ते देखील सज्ज होताना पाहायला मिळतात. त्यांच्या विरोधात कोण आहे तर त्यांच्या विरोधात संतोष सोळगे पाटील, ज्या खेळाडूने आतापर्यंत तब्बल 14 सायकल आणि त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक बाईक ज्या खेळाडूने जिंकले असा बेळगावचा कणबर्गी गावचा सुपुत्र संतोष सोळगे पाटील इथे मात्र खेळताना पाहायला मिळतात. इथे जर पाहायला गेलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेस अचीव केले गोलंदाजाने आणि प्रयत्नामध्ये यश देखील आलं. वाईड यॉर्करच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फटका केला संतोष सोळगे पाटीलने पॉइंटच्या दिशेने आणि इथे मात्र पॉइंटला जावेद संधी नावाची भिंत आपल्याला जरूर पाहायला मिळते. जावेद संधीने रोखलं या चेंडूला आणि धावसंख्येला पुन्हा एकदा ब्रेक लगावण्यामध्ये यशस्वी ठरले गोलंदाज. रिवर्सचा फटका खेळलाय पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर खाली क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर इथे जर पाहायला गेलं तर ज्यांचा वाढदिवस वाढदिवस ज्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून ही स्पर्धा त्यांच्याच फोटोला त्यांच्याच इथे मात्र ही प्रतिमा आहे त्याच प्रतिमेच्या जवळ इथे मात्र चेंडू आदळताना पाहायला मिळालाय. संजयजी पाटील येड्रावकर साहेब यांचं एक भव्य पोस्टर लगावलं गेलं आणि त्याच पोस्टरच्या दिशेने चेंडूने वाटचाल केली आणि 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28, 2 गड्याच्या मोबदल्यावरती या 28 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला स्क्रीनवरती 50 पाहायला मिळतोय. ओहो फटका जबरदस्त आहे, स्लॉट मध्ये आला आणि त्यानंतर उत्तर नाहीये.
इथे जर पाहायला गेलं तर महानंद नेटले याच्या विरोधात बॅक टू बॅक दोन मोठे फटके आले. 3 चेंडूमध्ये 10 धावा इथे मात्र खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जर पाहायला गेलं तर यष्टी रक्षकाची भूमिका सॅम वनटुमरी समीर वनटुमरी इथे मात्र निभावताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू इथे पेश केला महानंदने. बॅक टू बॅक दोन मोठे फटके आले त्यांच्या विरोधात आणि कमबॅक इथे मात्र केलाय या गोलंदाजाने. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि या 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज महानंदने. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या, 4 धावा खर्च केल्या होत्या. आणि या चेंडूवरती अजून एक पॉवरफुल दणदणीत खणखणीतचा षटकार. 6 धाव्यांची मोहर, दिल मांगे मोहर, 6 धावा. उगाच नाही, या खेळाडूने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये 14 सायकल आणि 1 इलेक्ट्रिक बाईक जिंकली आहे. नक्कीच बायकर मॅन म्हणून या खेळाडूला संबोधलं गेलं तर वावग ठरणार नाही आहे. एक गुणवान खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू म्हणून या खेळाडूची वर्णी. कमी वयामध्ये क्रिकेटचे धडे घेतले या खेळाडूने. चांगलं क्रिकेट खेळलंय. बेळगावच्या क्रिकेट इतिहासातील एक उभरता सितारा आणि या उभरत्या सिताराने आज मात्र जयसिंगपूर मध्ये आग लावण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचा जरूर प्रयत्न केला. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. रब्बानी हे त्यांचे गुरु म्हणून देखील ओळखले जातात. रब्बानी यांचा एक शब्द कोणती स्पर्धा असू द्या, रब्बानीच्या एका शब्दाखातर कोणती स्पर्धा सोडण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. गुरूंचे जे बोल आहेत, गुरूंनी जे शिकवण आहेत ती शिकवण पाहण्याची नक्कीच या खेळाडूची मध्ये ती धमक आहे. एक गुणवान खेळाडू म्हणून देखील ओळखलं जातं. बेळगाव मधील एक दर्जेदार खेळाडू रब्बानी आज ते देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचेच इथे मात्र शिष्य सध्याच्या घडीला संतोष सोळगे पाटील हे देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा या धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आहेत. आता मात्र गेअर बदललाय. हो, इथे जर पाहायला गेलं तर फटका चांगला केलाय. कव्हर्सला इथे मात्र फटका केला आणि दीपला प्रोटेक्शन आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाहीयेत. कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर्स मधूनच फटका केला आणि त्यानंतर डीपला इथे मात्र शिवाजी पाडाळकर मॅन फ्रॉम इचलकरंजी. अजून एक इचलकरंजीचा एक दर्जेदार खेळाडू ज्याने कित्येक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या खेळाने गाजवल्या असा खेळाडू. आणि त्यांच्याच हातामध्ये चेंडू विसावला फेकी केली. तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट केली. आणि याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर 4 षटकांची सांगता झाली. आणि या 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या आतापर्यंत 41 धावा. थोडस या षटकामध्ये आलेल्या धावा कुठेतरी प्लस कामगिरी करताना पाहायला मिळतील यात शंका नाहीये. सुरुवात धीमी झाली जरूर, परंतु इथे आता मात्र धावांचा वेग वाढवलाय. आणि तो वेग कोणी वाढवलाय तर बेळगावच्या बायकर मॅनने. आतापर्यंत 14 सायकल आणि त्याचबरोबर 1 इलेक्ट्रिक बाईक जिंकणारा खेळाडू संतोष सोळगे पाटील. चार षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 4 षटकामध्ये बेळगाव संघाने आतापर्यंत बनवल्या तब्बल 41 धावा. इथून पुढे येणारी 2 षटक महत्वाची असतील दोन्ही संघांसाठी. कारण का एका बाजूला इचलकरंजी संघाला बेळगाव संघाचे हे विजय रथ रोखायचा आणि त्यासाठी त्यांना इथे मात्र जे फलंदाज आहेत जे आतापर्यंत जम बसवतात या मैदानावरती त्यांना रोखायचं आहे. खास करून संतोष सोळगे पाटीलला रोखायचं आणि त्यासाठी इथे मात्र राहुलची वर्णी लागली. राहुल मलके गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहे. एक धुरंधर गोलंदाज आहेत, एक चतुर गोलंदाज आहेत आणि इचलकरंजी मधील एक मोठं नाव आहे. नक्कीच लेदर बॉल क्रिकेट हे देखील चांगल्या प्रकारे खेळले या खेळाडूने. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नक्कीच लगावला जाईल. अशा खेळपट्टीवरती सातत्याने खेळत आलेत. कारण का लेदर बॉल क्रिकेट अशाच मैदानावरती सातत्याने खेळलं जातं आणि म्हणूनच इथे मात्र आज
या खेळाडूची वर्णी या संघामध्ये इचलकरंजीच्या संघामध्ये लागली आहे आणि म्हणूनच राहुलला इथे मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. आपला क्लास इथे मात्र दाखवायचा आहे. फिरकीचा जादूगार आहे, नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत मुख्यत्वे. नक्कीच पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती घुटना टेक तमाशा एक मोठा फटका. संतोष सोळगे पाटीलच्या बॅट मधून इथे मात्र मॅग्निफिसंट स्ट्रोक, 6 धावा, जबरदस्त वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सहा धावीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 47 धावा. नक्कीच आमचे मित्र आणि त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदराने पाहतो असे दक्कन 50 स्पोर्ट्सचे संघाचे ओनर जीवनजी शिंदे सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि कोल्हापूरचा एक धडाकेबाज फलंदाज जयसिंग पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जीवन सर देखील व्यासपीठावरती विराजमान झाले. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट व्यक्तिमत्व, दक्कन 50 स्पोर्ट्सचे ओनर आणि त्यांच्या माध्यमातून दक्कन चॅम्पियन ट्रॉफी सारख्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन देखील केलं जातं. इथे मात्र अजून एक विकेट, इथे मात्र हा चेंडू थांबणारच नाहीये. आणि याचबरोबर एक दर्जेदार व्यक्तिमत्व जे नेहमीच क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या चांगल्या खेळाडूंना इथे मात्र नेहमीच प्रोत्साहन करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच महेशजी कलगुडगी साहेब यांच्या माध्यमातून सलग 3ऱ्या षटकारासाठी इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच एक दर्जेदार व्यक्तिमत्व, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला नेहमीच सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या बाबतीत कधीही त्यांच्याकडे जा, नक्कीच तुमचे हात खाली तुम्हाला मिळणार नाहीत असे हे व्यक्तिमत्व आहे. सुरेख फटका, 3रा आलाय. वाह, जबरदस्त आलाय 3रा षटकार. राहुल फटका केलाय पहा. नक्की जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. संतोष सोळगे पाटील 200 रुपयाची कॅश प्राइज इथे मात्र जिंकले या खेळाडूने. 16 चेंडू मध्ये तब्बल 44 धावांवरती घेत आहेत. संघाचा टोटल आतापर्यंत 59 डावा. समीर वंटू मध्ये थोडस नाराज आहेत कारण का इथे मात्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर अपोजिट संघाला म्हणजे बेगाव संघाला एक संधी दिली आपण. राहुलने कुठेतरी चूक केली. सलगचे 3 षटकार त्याच्या विरोधात आणि त्याच्यावरती कुठेतरी जर पाहायला गेलं तर त्याच्या विरोधात अविश्वास दाखवले. सलगचे 3 षटकार घेतले आणि त्यानंतर गोलंदाज चेंज केला. आता मात्र मयूरला गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. ओहो, या चेंडूवरती इथे मात्र पुश करो खुश रहो आणि याच बरोबर चौकार ठोकला इथे मात्र. पाहिलं जात असे केटी सर यांच्या माध्यमातून संतोष सोळगे पाटीलने अर्धशतक केलं तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओहो, याच बरोबरीने स्टेट डाऊन दी विकेट फटका सजवला आणि
याच बेळगावच्या कणबर्गीच्या सुपरस्टाराने आपल्या जीवनातील अजून एक अर्धशतक पूर्ण केलंय. या स्पर्धेतील 5वं अर्धशतक संतोष सोळगे पाटीलच्या नावावरती. काय बॅटिंग केले. संघ जेव्हा अडचणीत होता तेव्हा तारणहारची भूमिका बजावली या खेळाडूने. फुल टॉस आहे. फुल टॉसला पुन्हा एकदा इथे मात्र स्टेट डाऊन दी विकेट. फटका 4 धावांसाठी वार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. याचमुळे मी चर्चा करत होतो हा खेळाडू जर मैदानावरती राहिला तर होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. शांत दिसणारी माणसं नेहमीच घातक असतात आणि हा देखील खेळाडू शांत आहे आणि तेवढाच फलंदाजीमध्ये घातक आहे. इथे मात्र सलगचे. इथे मात्र वार. तब्बल याच षटकामध्ये 32 धावा आल्या. 32 धावा कुठल्या आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 73. 4 षटकार 2 चौकार आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 73 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. सुरुवातीला वाटलं होतं की प्रोजेक्टेड स्कोर दाखवल्याप्रमाणे 50 गाठली जाईल की नाही याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह होतं. परंतु इथे मात्र एक हाती झुंज दिली. चांगल्या प्रकारे अपोजिट खेळाडूने देखील साथ दिली आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 73 धावा 73 धावा बनवल्या गेल्यात. आणि म्हणूनच क्रिकेट हा नेहमीच रंग बदलणारा खेळ म्हणून इथे मात्र पाहायला मिळतोय. बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही असं कोणीतरी म्हटलं देखील आहे. बदल घडवले आणि म्हणूनच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे बेळगाव संघाने. चांगलं टोटल आहे आतापर्यंत. आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन येईल याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह. आणि गोलंदाजी मार्क वरती अजून इचलकरंजीचा एक दर्जेदार खेळाडू ज्याने इचलकरंजीचं ग्रामीण क्रिकेट गाजवलं असा प्रशांत जाधव सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती. या खेळाडूला मी पाहिलंय जिम्नॅशियमचं मैदान गाजवताना. एक दर्जेदार खेळाडू आहे आणि इचलकरंजीमध्ये एक मोठं नाव आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात आणि याच गोलंदाजाला आता मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक हाताळायचं आहे आणि त्याच्या विरोधात रोहित पाटील सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओहो फटका इथे मात्र रोहित पाटीलच्या बॅट मधून देखील आलाय. रोहित हिटमॅनच्या बॅट मधून शानदार स्ट्रोक. 6 धावा. जबरदस्त फटका. यस डीजे. नक्कीच डीजे मास्टरांचं हे सॉन्ग ज्याप्रमाणे प्रेक्षकांना कळालं नाहीये त्या प्रकारे इथे मात्र या मॅचचा रिझल्ट देखील प्रेक्षकांना काय येईल हे देखील कळणार नाहीये. काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर नक्कीच रंग बदलतोय हा खेळ. एकदा तर रंग इचलकरंजीच्या बाजूने तर दुसऱ्या बाजूला बेळगावच्या बाजूने देखील रंग उधळले जातात. परंतु सध्याच्या घडीला षटकार आला आणि त्या षटकाराचं उत्तर लगेच दिलंय. विकेट इथे मात्र आली आहे. दुसऱ्या चेंडूवरती रोहित पाटील बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्येला रोखलंय या दुसऱ्या चेंडूवरती. आणि नागरमोळीचे विनायक सर यांच्या माध्यमातून संतोष सोळगे पाटील यांच्यासाठी 2000 रुपयाचं इनामी राशी जी आहे ती मिळाली. आज संतोष सोळगे पाटील नक्कीच धन राशी कमवत आहेत आणि धावांचा पाऊस पडलाय आणि म्हणूनच धनलक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न झाली आहे. स्ट्राइक वरती अभिषेक देसाई न्यू बॅटर. प्रशांत जाधव यांचा हा चेंडू नक्कीच फुलरलेनचा चेंडू होता आणि या चेंडूला खोदून काढला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर फटका केला तोपर्यंत एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 80 धावा त्या फलकावरती. उर्वरित अजून देखील 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूवरती कशा प्रकारे इथे मात्र
आक्रमण चढवलं जाईल हे देखील पाहावं लागेल. आणि या चेंडूवरती जर षटकार लगावला तर रजनीकांत दादा कांबळे यांच्या माध्यमातून 101 रुपये असतील संतोष सोळगे पाटील यांना. ओहो फटका फसला, चेंडू हवेत आहे. इथे जर पाहायला गेलं तर फक्त दिशा दिली गेली चेंडूला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका खेळ आणि त्यानंतर नंदू माळी इथे मात्र डीपला प्रोटेक्शन देताना पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्यात. जो वेळ भेटला त्या वेळेचा इथे मात्र सदुपयोग केला आणि या 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केल्या. संख्येचं टोटल आतापर्यंत 82 धावा या फलकावरती लागलेत. नक्कीच ज्या मागील 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या धावा कुठेतरी या मॅच मध्ये ज्या आहेत त्या नक्कीच वरचढ करताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला वाटलं होतं की 50-60 धावा देखील जमवताना नामुष्किल आणि नक्कीच थोडस दुःख झालं असेल इथे मात्र फलंदाजाला, कारण का त्याची हातातली जी बॅट आहे ती तुटली आणि तिथे इथे थोडस नाराज आहेत. परंतु नाराज होऊन चालणार नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा त्या नव्या लक्ष्मीचा इथे मात्र वापर करून पुन्हा एकदा या क्रिकेटच्या जगतावरती अधिराज्य करावं लागेल या संतोष सोळगे पाटीलला. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा संतोष सोळगे पाटील. नक्कीच आणि उर्वरित 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर जय भीम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आला इथे. ओहो इथे जर पाहायला गेलं तर फटका केलाय, हुक करण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगला फटका, पुन्हा एकदा डीपला प्रोटेक्शन. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट. 2 धावा इथे मात्र कंप्लीट आणि इथे मात्र नागळमळीचे विनायकांना कुंभार यांच्या माध्यमातून संतोष सोळगे पाटील यांच्यासाठी 2000 रुपयाची इनामी राशी जी आहे ती जाहीर झाली आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गुगल पेच्या अकाउंट वरती ज्या रक्कम आहे इनामी राशी आहे ती दिली जाईल. या चेंडूवरती जर षटकार तर रजनीकांत दादा कांबळे यांच्या माध्यमातून 101 रुपये. सातत्याने धनलक्ष्मीची बरसात केली जाते, परंतु इथे मात्र धनलक्ष्मीची बरसात जी आहे ती नक्कीच थांबवावी लागेल, कारण की या चेंडूवरती वाईट चेंडू म्हणजेच शेवटच्या चेंडूवरती संधी असणार आहे धनराशी कमावण्याची. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 85 धावा या फलकामध्ये लागलेत. सुरुवातीला अडचणीत सापडणारा संघ बेळगावचा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर रब्बांनी लवकर बाद झाले. तिथून थोडस कुठेतरी गोलंदाजांनी वर्चस्व राखलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा संतोष सोळगे पाटील आपला क्लास दाखवताना पाहायला मिळाले. इथे शेवटच्या चेंडूवरती जबरदस्त फटका केलाय, रिचचा वापर केला आणि त्यानंतर कव्हरच्या डोक्यावरून या चेंडूला भेदलं, चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्याचबरोबर 100 रुपयाची इनामी राशी शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर होती आणि ती इनामी राशी जिंकली संतोष सोळगे पाटीलने. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. तब्बल 68 धावांवरती नाबाद राहिले. संघाचं टोटल 91 झालंय. 92 धावांचं उद्दिष्ट आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या बेळगाव संघाच्या नावावरती राहिली आहे. सुरुवातीला अडचणीत सापडलेला हा संघ या अडचणीच्या वेळेत तारणहारची भूमिका बजावली. ती एका खेळाडूने, नाव संतोष सोळगे पाटील, कणबर्गी गावचा सुपुत्र, आणि याच खेळाडूने दाखवून दिलं संयमाने चाललं ते नक्कीच यशाच्या शिखरावरती पोहोचतायत. संयमाने पावलं टाकले आणि यशाच्या शिखरावरती विराजमान झाले. जबरदस्त खेळ. संतोष सोळगे पाटील आपण यायचं. संतोष सोळगे पाटील, संतोष सोळगे पाटील आपण यायचं. आपल्याला धनराशी जी आहे ती दिली जाते. संतोष सोळगे पाटील या. महेशजी कलगुडी साहेब आणि त्याचबरोबर रजनीकांत दादा कांबळे साहेब यांच्या माध्यमातून इथे बक्षीस जे आहे ते दिलं जाते. संतोष सोळगे पाटील या प्लीज यायचं. ओके ओके ठीक आहे.
केडी सर त्याचबरोबर महेशजी कलगुडगी साहेब, रजनीकांत कांबळे साहेब यांच्या माध्यमातून इथे मात्र जी धनराशी आहे जी राजशी इथे मात्र संतोष सोळगे पाटील यांना दिली जाते. नक्कीच आतापर्यंत या खेळाडूने आपल्या जीवनामध्ये तब्बल 14 सायकल आणि त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक बाईक जिंकल्या. नक्कीच एक गुणवान खेळाडू, कमी वयामध्ये नावारूपाला आलेलं हे नाव. नक्की चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. संतोष पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. अप्रतिम खेळ. आणि यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजेच सेमी फायनलची पहिली मॅच, ज्यामध्ये दोन मातब्बर संघ, एका बाजूला तिरुपती स्पोर्ट्स बांगले त्यांच्या विरोधात इथे मात्र सह्याद्री वॉरियर्स रेंदाळचा संघ. हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात दोन हात करताना पाहायला मिळतील. दोन्ही संघांनी यानंतर सज्ज राहायचंय सेमी फायनल साठी. इथे मात्र हे दोन्ही संघ पात्र झालेत आणि या दोन्ही संघांमध्ये दोन दोन आयकॉन खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. कोण असतील ते आयकॉन याची उत्सुकता जरूर आहे आणि त्यानंतर ती उत्सुकता नक्कीच आपण थोडीशी ताणून धरतोय आणि नंतर ही मॅच झाल्यानंतर आपण नक्कीच जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांची नावं देखील सांगणार आहोतच. इचलकरंजी संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ येणं प्लीज गरजेचं आहे. आपल्या खेळाडूंची नावं सांगणं गरजेचं आहे. नक्कीच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये शिवाजी पाडाकर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जावेद सन्नी, टेनिस क्रिकेट विश्वातील दोन मोठी नावं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. नक्कीच शिवाजी पाडाकर या खेळाडूने कित्येक वर्ष हे मैदान गाजवलेत असा हा खेळाडू आहे. एक गुणवान खेळाडू, अग्रेसिव्ह तितकाच इथे मात्र घातक फलंदाज म्हणून या खेळाडूची वर्णी ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. नक्कीच मे महिन्यामध्ये एक टुर्नामेंट झाली होती शास्त्री ग्राउंड मध्ये आणि त्याच ग्राउंड मध्ये कोल्हापूर पोलीस संघातून खेळत असताना या खेळाडूने सेमीफायनलच्या आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखवलेला तो खेळ आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती फायनलचं टायटल देखील जिंकलं होतं. शिवाजी पाडाकर अप्रतिम फलंदाज आहेत आणि सामन्याला सुरुवात होते. नक्कीच दुसऱ्या इनिंगला सुरुवात, एक विशाल लक्ष भेदायचं आहे आणि पहिलाच चेंडू रब्बानी बेळगाव एक्सप्रेस. पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. वेगाचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा बेळगावचा सुपरस्टार, कित्येक युवा खेळाडूंचा प्रेरणास्थान बेळगावचा सुपरस्टार सध्याच्या घडीला रब्बानी. गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना देखील पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी, परंतु त्यांच्या विरोधात कोण आहे? शिवाजी पाडाकर. हार मारणाऱ्यातला नाहीये. नक्कीच फटका चांगला केलाय, फ्लिक केलाय, बाउंड्रीच्या दिशेने खेळलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण दमदार झालाय. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि दोन धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केल्यात. नक्कीच इचलकरंजी संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. इचलकरंजी संघाचा 12वा खेळाडू. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र संघाचा खात आणि वैयक्तिक खात खुल्या शिवाजी पाडाकर. चेंज ऑफ पेस, परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू आणि या चेंडूवरती सत्व परीक्षा
आणि धावा रोखण्याची कमी सर्व काही या चेंडूवरती पाहायला मिळालंय. चांगले चेंडू इथे मात्र टाकले जात आहेत रब्बानी यांच्या माध्यमातून. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा. पाठलाग किती करायचा? पाठलाग 91चा करायचा आहे. सॉरी 91 बनवलंय तर 92चा पाठलाग इथे मात्र करायचा. अजून देखील 33 चेंडू आणि या 33 चेंडू मध्ये अजून देखील 90 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. ओहो नक्कीच फटका तर जबरदस्त केलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून दचक मस्तक आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच 4 धावेसाठी फटका खेळला आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 6 धावा फलकावरती. नक्कीच पॉवर प्लेचे षटक आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल या शंका नाहीये. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. चौकाराचं उत्तर लगेच दिलं इथे मात्र वेगवान चेंडू टाकून. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये थोडस सक्सेस अचीव केला आणि एक निर्धाव चेंडू रब्बानी यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. नक्कीच जसजशी ही स्पर्धा जी आहे ती शेवटच्या टप्प्यावरती येते तसतशी प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे. नक्कीच या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर चांगला फटका इथे मात्र गॅप मध्ये आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावांसाठी. पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा इथे मात्र आल्या आहेत. चांगलं षटक पाहायला मिळालंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा म्हणजेच ॲव्हरेज षटक इथे मात्र हाताळलंय रब्बानी यांच्या माध्यमातून. इथे मात्र पेसचा वापर केला शिवाजी पाडा म्हणून इथे पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्ची करायला भाग पाडले रब्बानी यांना. 10 धावा फलकावरती लागलेत म्हणजेच येणारे 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये 82 धावांची अजून देखील गरज आहे. 30 चेंडू 82 धावा. फ्रंट लाईट ऑन करायचे आहेत इथे. गुरु नक्कीच या खूपसूरत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच फ्रंट लाईट लावल्या आणि त्यानंतर नक्कीच प्रकाश झोतात चालणारे या स्पर्धांचा आस्वाद प्रेक्षक देखील घेत आहेत आणि फलंदाज गोलंदाज देखील घेत आहेत. नक्कीच या स्पर्धेच्या प्रकाश झोताचा या स्पर्धा ज्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात संजयजी पाटील येड्रावकर साहेब यांच्यामुळे हे मैदान आपल्याला हे भव्य दिव्य मैदान मिळालं. यांच्यामुळे या लाईट्स आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या लाईट्स आपल्याला प्राप्त झालेत. सध्याच्या घडीला इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती संतोष सोळगे पाटील. ओहो वेगवान चेंडू टाकला आहे. इथे मात्र फक्त हलक्या हाताने पुश केले या चेंडूला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकेरी दावेला इथे मात्र सन्मान दिला जावेद सन्नीने इथे मात्र जर पाहायला गेलं तर सावध पवित्रा घेतला कारण का दुसऱ्या बाजूने आक्रमकता दाखवली आहे आणि जावेद सन्नीला देखील माहिती आहे ही मॅच आपण जिंकली जाऊ शकते. फक्त संयम राखणं देखील गरजेचं आहे. ज्या प्रकारचा संयम पहिल्या इनिंग मध्ये संतोष सोळगे पाटीलने दाखवला तो संयम इथे मात्र राखायचा आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. नक्कीच संतोष सोळगे पाटील वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने हे दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतील. महत्वाचं षटक आहे
नक्कीच पहिली 4 षटकं या दोन गोलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच रणनीती काय आहे बेळगावची हे नक्कीच स्पष्ट होईल त्यांच्या माध्यमातून. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र टाकला आणि त्यानंतर थोडंसं बॅकफुट वरती ढकललाय फलंदाजांनी. तिथे इथे जर पाहायला गेलं तर धावा रोखलेत. चांगला चेंडू इथे मात्र पेश केला. थोडासा बॉडीच्या जवळ हा चेंडू टाकला आणि म्हणूनच कुठेतरी या चेंडूवरती स्ट्रगल करताना पाहायला मिळाले ते म्हणजेच शिवाजी पाडाळकर. 7 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून 10 धावा बनवलेत. ओहो आता मात्र जर पाहायला गेलं तर चेंडूला उसळी दिली आहे. या आधीचा चेंडू थोडासा खाली बसला परंतु या चेंडूवरती थोडीशी उसळी आणि त्यानंतर इथे फलंदाज पुन्हा एकदा या चेंडूवरती चकवा खाताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. एक चतुर गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. वयाच्या कमी वयामध्ये या खेळाडूने क्रिकेट खेळलाय. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. नाकावरती टिचून गोलंदाजी केली जाते. शिवाजी पाडाळकर हे नाव जरी मोठं असेल तरी देखील माझ्यामध्ये क्षमता आहे कोणत्याही नावाला रोखण्याची. या खेळाडूने बेळगावातील एक स्पर्धा 6 चेंडूमध्ये 4 धावा देखील डिपेंड केल्या होत्या आणि तेव्हा या खेळाडूची क्लिप देखील व्हायरल झाली होती. ओहो फटका इथे मात्र फसला. चेंडू हवे क्षेत्ररक्षक जेल खाली. शिवाजी पाडाळकर जे संतोष सोळगे पाटीलच्या विरोधात स्ट्रगल करत होते त्यांना इथे मात्र जावं लागतंय पचावं लागतंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जेल इथे मात्र देत इथे मात्र शिवाजी पाडाळकर यांच्या खेळीचा एका छोट्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. डीजे जेव्हा जेव्हा संघावरती संकट येतं तेव्हा तेव्हा कोणाला तरी वाली बनून उभरकीस यावं लागतं आणि इचलकरंजीचा संघाचा वाली कोण आहे तर नंदू माळी आहे. इचलकरंजीचा वाली हा नंदू माळी. रोबोटिक फटक्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू नंदू माळी सध्याच्या घडीला आपण त्यांना देखील पाहतोय परंतु आव्हान सोपं नाहीये. त्याच्या विरोधात कोण आहे तब्बल 14 सायकल आणि 1 इलेक्ट्रिक बाईक जिंकणारा खेळाडू संतोष सोळगे पाटील. ओहो चांगला चेंडू. ओहो काय चेंडू टाकला. मॅजिक क्रिएट केली आहे. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर जबरदस्त गोलंदाजी. याच बरोबरीने दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि एक महत्वाची विकेट मिळवली संतोष सोळगे पाटीलने आणि अपोजिट संघाला बॅकफुट वरती ढकलून ठेवले. या षटकाने जबरदस्त षटक पाहायला मिळालंय परंतु इथे जर पाहायला गेलं तर कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारचा कमबॅक बेळगाव संघाने केला तोच कमबॅक इचलकरंजी संघ करेल का हे देखील पाहावं लागेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. 1 बाद 11. आता सुरू असलेला सामना इचलकरंजी स्पोर्ट्स इचलकरंजी विरुद्ध बेळगाव स्पोर्ट्स बेळगाव. अतिशय सुंदर सामना हाय ल्युमिनस लाईट मध्ये. एमएससीबी एंड कडून किरण त्या सामना करेल जावेद. सुंदर चेंडू म्हणावा लागेल किरण याचा. निर्धाव चेंडू. धाव संख्या रोखली आहे बेळगाव संघाने. आता सुरू असलेला क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यातील विजेता संघ सरळ जाईल सेमीफायनल मध्ये. सुंदर वेगवान चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत किरण याने.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू, एक धाव समाधान मला लागते जावेद याला. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत तुषार बिसे उर्फ काना व सांगली जिल्ह्यातील एक नावाजलेले पंच लारा. पुन्हा एकदा किरण MSCB एंड कडून त्याचा सामना करेल नंदू. डावखुरा फलंदाज नंदू. सुंदर फटका सरळ जातोय मिडूगिडे दिशेने. चेंडू फरार येतोय षटकार. नंदू बालक प्रेमीचे थँक्यू डीजे. आणि इथे साहिल मोमीन सर यांच्या माध्यमातून बक्षीस आले. ते कोणताही फलंदाज इथे जावेद किंवा नंदू माळी यांपैकी कोणताही फलंदाज जर षटकार लगावला तर त्यांच्यासाठी इथून पुढे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच दोन्ही बाजूने इथे मात्र धनलक्ष्मी जी आहे ती दोन्ही संघांवरती प्रसन्न आहे आणि म्हणूनच ही धनलक्ष्मी कोण जास्ती कमेल याच्यावरती देखील प्रेक्षकांच्या नजर. परंतु सध्याच्या घडीला किरणवरती हल्ला चढवला 6 धावेने तवसंख्येचं टोटल पुढे सरकवलं. ओहो अजून एक जबरदस्त वार सलगचा दुसरा. नंदू माळी फटका खेळला. रोबोटिक फटका जाग्यावरून हा फटका खेळला आणि म्हणूनच या शैलीसाठी ओळखले जातात आणि म्हणूनच प्रेक्षकांनी त्याला रोबोट म्हणून देखील गणलंय. जबरदस्त फटकेबाजी. हे वादळ मी 2016 पूर्वी ऐकलं होतं पाहिलं होतं. एक जबरदस्त खेळाडू आणि तिथून पुढे जर पाहायला गेलं तर 2 ते 3 वर्ष या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य केलं. जिथे जावं तिथं या छोट्या खेळाडूची चर्चा. प्रेक्षक म्हणायचे हा कोण आहे हा छोटा पॅकेट बडा धमाका. नक्कीच त्यांना तेव्हा कळालं हा नंदू माळी आहे. सबका वाली नंदू माळी इचलकरंजीचा सुपरस्टार म्हणून या खेळाडूची ओळख. जबरदस्त फटकेबाजी ही त्याची ताकद आणि इथे रब्बानी देखील सांगतायत नंदू थोडस जर पाहायला गेलं तर कमी फटके मार आम्हाला जिंकायचं आहे. परंतु नंदू माळी देखील जिंकायला आलाय. नक्कीच दोघांमध्ये घट्ट मैत्री कारण का दोघेही एकमेकांच्या विरोधात एकमेकांबरोबरीने कित्येक वेळेला खेळले देखील. आणि इथे जर पाहायला गेला तर 2 षटकारांचं उत्तर लगेच दिलंय किरणने आणि एक आशेचा किरण या खेळाडूने प्रज्वलित केलाय. नंदू माळीची खेळी इथे मात्र संपुष्टात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यात 24 धावा फलकावरती. 18 मध्ये 68 धावांची अजून देखील गरज आहे. 18-68 लक्ष भेदायचं आहे. हे मोठं लक्ष आहे. बॅटिंग साठी आता मात्र नवीन फलंदाज शाहरुख हे देखील सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. या संघाकडे अजून देखील जर पाहायला गेलं तर सॅम 1-2 मध्ये सारखा एक मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू अजून देखील यांच्या ताफ्यामध्ये आहे. अजून देखील मॅच संपले नाहीये कारण का इथूनच मॅच स्टार्ट झाली होती. पहिल्या इनिंगचा खेळ आठवा. इथूनच कुठेतरी कलाटणी मिळाली होती. इथूनच संतोष सोळगे पाटीलने अर्धशतक झळकावलं होतं. इथूनच संघाला एका मजबूत स्थितीमध्ये ठेवून दिलं होतं संतोष सोळगे पाटीलने आणि त्याच प्रकारची खेळी जावेद संधीला देखील खेळावी लागेल. ओहो नक्की चांगला चेंडू इथे मात्र पेश केला. प्रतिम गोलंदाजी
संतोष सोळगे पाटीलच्या विरोधात जावेद संधी. इथे जबरदस्त क्रिकेट रंगतंय. प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत ही रायफली पाहून. 17 मध्ये 68 धावा. अजून देखील विशाल लक्ष भेदायचं आहे. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं जस्ट फोकस ऑन युअर गोल. लक्ष्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. फटके खेळावे लागतील. फटका तर खेळला इथे मात्र मिड विकेटला टिपला प्रोटेक्शन. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 धावा. 26 धावा या फलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. जावेद 6 चेंडू 4 धावा. परंतु आज जावेद संधी आम्हाला पाहायचा नाहीये. जो जावेद संधी षटकारांसाठी ओळखला जातो तो पाहायचा प्रेक्षकांना. परंतु इथे पंच आमच्या दिशेने वळलेत. म्हणजेच काय तर इथे एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये जरूर ऍड होईल. परंतु अजून देखील लक्ष जर पाहायला गेलं तर 16 चेंडूमध्ये 65 हे जर पाहायला गेलं तर विजय आणि पराभव यामधील अंतर खूप सारं अंतर इथे मात्र पाहायला मिळते. ओहो नक्की चांगला चेंडू. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू ज्या प्रकारचा टाकला ब्लॉक होलचा तोच चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पेश केला संतोष सोळगे पाटील. नक्कीच या गोलंदाजामध्ये कन्सिस्टन्सी आहे. सातत्य आहे. एकच चेंडू सातत्याने एकाच टप्प्यावरती टाकण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. आणि म्हणूनच हा खेळाडू जर पाहायला गेला तर कमी वयामध्ये नावारूपाला आलाय. सध्याचा वयाचा जर विचार केला तर 25च्या आतील हे वय. आणि या कमी वयामध्ये या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने सॉरी 27 आहे वय. वर्ष 27 27 वय आहे या खेळाडूचं. आणि या कमी वयामध्ये क्रिकेटचे धडे घेतले. आणि त्यानंतर या खेळाडूने जर पाहायला गेलं तर राज्य केलं. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 धावा या फलकावरती लागलेत. अजून देखील 14 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे इमॅच जिंकण्यासाठी. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न चातुर्य दाखवला. धीम्या गतीचा चेंडू टाकला आणि त्यानंतर या 5व्या चेंडूवरती फटका फसला आणि धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या 28. एक जर पाहायला गेलं तर पराभवाची मोठी खाई निर्माण झाली. आणि या पराभवाच्या खाईमध्ये इथे मात्र या दलदलीमध्ये फसताना पाहायला मिळतोय इचलकरंजी. परंतु याच दलदलीतून बाहेर पडावं लागेल. या दलदलीतूनच इथे मात्र मार्ग काढावे लागतील. ओहो फटका खेळला आहे जरूर. इथे मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये डीपला प्रोटेक्शन जरूर दिले. तोपर्यंत एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावाने इथे मात्र ही विजयाची भूक भागवली जाणार नाहीये. इथे मात्र मोठी शिकार करावे लागतील. मोठ्या धावा इथे मात्र बनवावे लागतील. 12 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. आणि 12 चेंडू मध्ये 63 धावांची खेळ इथे मात्र साकारायची आहे. 12 चेंडू 63 धावा. इथे मात्र पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ संपुष्टात. आणि या 4 षटकांमध्ये बनवल्या आहेत 29 धावा. पहिल्या इनिंग मध्ये बेळगाव संघाने 3 षटकांमध्ये 29 बनवल्या होत्या. आणि तिथून पुढे त्यांनी उर्वरित 3 षटकांमध्ये खरपूस समाचार. तिथून पुढे जर पाहायला गेलं तर संतोष सोळगे पाटीलने एक जबरदस्त खेळ दाखवला आणि संघाला कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित केल्या. आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या देखील बेळगाव संघाने इथे मात्र बनवली आहे. तब्बल 91 धावा आजच्या दिवसामध्ये ही हायेस्ट धावसंख्या आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 फलकावरती. 12 मध्ये अजून देखील 63 धावांची गरज आहे. क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये तर स्वतःच साम्राज्य उभं करण्याचं एक माध्यम आहे. स्वतःच जर साम्राज्य उभं करायचं आहे तर या मॅच मध्ये लढायचं देखील आहे. नक्कीच फटका फसलाय. अजून एक विकेट येईल का? उत्तर आले हो. इथे मात्र यष्टी रक्षकाने कोणती चूक केली नाही. आणि त्यानंतर विकेट पतंग कापण्यामध्ये यश आले गोलंदाज किरणच्या खात्यामध्ये. अजून एक विकेट जबरदस्त विकेट इथे मात्र आली आहे. शाहरुख बॅक टू द पेव्हिलियन. माघारी परतले शाहरुख. आणि मैदानाच्या आतमध्ये युवा टॅलेंटेड खेळाडू मयूर माळी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. नंदू माळीने इथे मात्र याआधी थोडेसे प्रयत्न त्यांनी केले परंतु प्रयत्न अपुरे ठरले. परंतु इथे मात्र
मयूर माळी इथे मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतील, परंतु हे प्रयत्न अतिरिक्त करावे लागतील कारण का 11 चेंडूमध्ये सॉरी येणारे 10 चेंडूमध्ये अजून देखील 62 धावांची गरज आहे. नक्कीच 30 धावा धावफलकावरती लागलेत, 62 बनवायचे अजून देखील. मोठा फटका आला, स्टेट डाऊन दी विकेट फटका सजवला आणि त्यानंतर 4 धावा दिलमांगे मोर 4 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. चार धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 34. कोणीतरी म्हटलं देखील आहे तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे यावरती तुमचं यश अवलंबून आहे. यश इथे मात्र मिळवण्यासाठी त्या तीव्रतेने इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. या चेंडूवरती आहे फटका जबरदस्त, उशिरा का होईना इथे मात्र फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. आक्रमकता दाखवत आहे जावेद सनी, जबरदस्त फटका. बरोबर उपरी से युवा उद्योजक म्हणून ज्यांना पाहिलं जातं तेच सूरज अण्णा वांगडे सर यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच एक युवा उद्योजक आणि जबरदस्त असं एक व्यक्तिमत्व म्हणून यांना देखील ओळखलं जातं. एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. सेहेचाळीस धावा फलकावरती अजून देखील 7 चेंडूमध्ये तेवढ्याच धावा बनवायच्या आहेत. फटका तर केलाच ग्रीझर मध्ये, परंतु डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलं आणि म्हणूनच तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आणि 5 षटकांचा खेळ संपुष्टात आणि 5 षटकामध्ये 47 बनवले आहेत. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 45 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. 6 चेंडू 45. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 43 धावा या बनवल्या गेल्या आहेत. कोलकात्याची टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंट मध्ये सुहास पवार यांच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 43 बनवल्या गेल्या आहेत. तो रेकॉर्ड इथे मात्र तोडण्याची आता मात्र नक्कीच वेळ आली आहे आणि या मॅचला जिंकण्याची वेळ आली आहे. 6 चेंडूमध्ये 45 धावा अशक्य आहे आणि परंतु संकट कितीही मोठं असलं तरी भिडण्याची ताकद ठेवायला पाहिजे आणि तीच ताकद इथे मात्र कुठेतरी ठेवावी लागेल मनामध्ये आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करणं देखील गरजेचं आहे. 6 मध्ये 45 अजून देखील बनवायचे आहेत. 47 बनवल्यात, 45 बनवणं गरजेचं आहे अजून देखील. या चेंडूवरती फटका तर खेळला, फटका फसलाय का? हो, फटका फसलाय आणि त्यानंतर इथे मात्र विकेट आले. पहिल्या चेंडूवरती जावेद सनी बॅक टू द पॅव्हलियन. फिनिशर म्हणून ओळखलं जातं असा खेळाडू सध्याच्या घडीला सॅम वंटुमोरी म्हणजे समीर वंटुमोरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, परिवर्तन आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय भंडाऱ्यांच्या दिशेने. इथे मात्र संतोष सोळगे पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेत. परंतु इथे मात्र या 2 धावा विजयाचं कारण बनू शकणार नाहीयेत कारण का जिंकण्यासाठी 4 मध्ये 43 ची गरज आहे. हो, चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे मात्र खेळला गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे.
धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 50. सुरुवात जर चांगली झाली असती तर नक्कीच रिझल्ट हा वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु सुरुवात चांगली झाली नाही आणि म्हणूनच इथे मात्र शेवट हा थोडासा कडू होताना पाहायला मिळतोय इचलकरंजी संघाचा. पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने फटका केला, कव्हरच्या दिशेने हा फटका केला आणि त्यानंतर डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिले. कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु डीपला इथे मात्र प्रोटेक्शन आहे आणि म्हणूनच तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली आहे. 2 चेंडू आहेत म्हणजे औपचारिकता आहे. समीर वंटुमोरी यांच्यासाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू टाकला, धीम्या गतीचा चेंडू आणि या चेंडूला रीड करण्यामध्ये अपयश आलं. तोपर्यंत ओहो इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि समीर वंटुमोरी बॅक टू द पेव्हेलियन. शेवटचा चेंडू आहे, अजून देखील एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. एक चेंडू 41 धावा, अशक्य ते शक्य इथे मात्र होईल की नाही, नाही होणार. आणि याचबरोबर इथे मात्र सेमी फायनलचा म्हणजेच बेळगाव संघ हा सेमी फायनल मध्ये पात्र झालाय. सेमी फायनलची पात्रता इथे मात्र पूर्ण केली बेळगाव संघाने. जबरदस्त खेळ सुरुवातीला इथे मात्र इचलकरंजी संघाने संघाला पहिल्या 3 षटकांमध्ये रोखलं होतं, परंतु तिथे वादळ आलं, ते म्हणजे संतोष सुळके पाटील नावाचं आणि या वादाने तब्बल 22 चेंडू मध्ये 68 धावा करत इथे 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा खर्च करत विकेट मिळवली. ऑलराऊंडरची भूमिका बजावली असा बेळगावचा सुपरस्टार, ज्याच्या नावावरती आतापर्यंत 14 सायकल आणि 1 इलेक्ट्रिक बाईक आहे, असा हा बायकरमॅन सम्राट संतोष सुळके पाटील हे ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि